हेअर कलर सुद्धा लावायचा नाही आणि आता थंडी आहे तर मेहंदी लावायची सुद्धा भीती वाटते। केसांमध्ये व्हाईट केस इतके झालेत की ते कसे लपवायचे समजत नाही। तुमचे पण केस प्रचंड गळतायत। हेल्दी केस म्हणजे आपल्या डोक्यावरचा क्राउन आहेत आणि केसांचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं हे तुम्हालाही पाहायचंय। वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? आज आपण जाणून घेणार आहोत आपल्या केसांना रंग कसा द्यायचा, एक नवीन टेक्निक। नमस्कार, मी प्रणाली आणि जवळजवळ 15 ते 16 वर्ष मी ब्युटी पार्लर रन केलेला आहे। लॉकडाऊनमध्ये ब्युटी पार्लर बंद केलं कारण सगळंच बंद होतं, पण त्याच काळात मला एक गोष्ट जाणवली की आपण जेवढं नॅचरली आपल्या स्वतःच्या स्किनची किंवा केसांची आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकतो त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही। मोठमोठ्या सलूनमध्ये पार्लरमध्ये जे केमिकल ट्रीटमेंट केल्या जातात त्याने आपलं सौंदर्य अगदी थोड्या काळासाठी असतं, पण जर तुम्हाला लॉंग लास्टिंग किंवा तुम्हाला दीर्घ काळापर्यंत सौंदर्य पाहिजे, तुमचे केस हेल्दी ठेवायचे आहेत तर तुम्हाला नॅचरल गोष्टी केल्याच पाहिजेत। मी स्वतः कितीतरी ट्रीटमेंट केलेल्या आहेत माझ्या केसांवर, कारण स्वतःचं पार्लर असल्यामुळे स्वतःच्याच केसांवरती पहिली ट्रीटमेंट केली जायची। अगदी हेअर कलर पासून रिबॉन्डिंग पासून हेअर स्मूथनिंग, हेअर स्ट्रेटनिंग कितीतरी गोष्टी केलेल्या आहेत आणि माझ्या केसांची अक्षरशः वाट लावलेली आहे मी। आणि त्यानंतर मला लक्षात आलं की आपल्या केसांची काळजी घेणं किती गरजेचं आहे आणि तुम्हाला आजपासून आपल्या चॅनलवरती बऱ्याच टिप्स देईन जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या केसांची, आपल्या स्किनची कशी काय काळजी राखायची। आज तुम्हाला दाखवणार आहे परफेक्ट मेहंदी कशी तयार करायची। आता तुम्ही म्हणाल आजच्या काळात मेहंदी कोण लावतं, पण खरं सांगू मेहंदीमुळे केसांचं आरोग्य राखलं जातं तसं आरोग्य हेअर कलरमुळे नक्कीच राखलं जात नाही। आणि हो, बऱ्याच जणांना टेन्शन असतं थंडीमध्ये मेहंदी कशी काय लावायची बाबा। मेहंदी ऑलरेडी थंड असते आणि ते केसांना लावल्यानंतर अजूनच गारवा वाढेल आणि सर्दी व्हायची किंवा डोकेदुखीची शक्यता असते। तर त्यासाठीची सुद्धा टिप तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, त्यामुळे स्टे ट्यून, शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा। मेहंदी तयार करण्यासाठी आपण आधी मेहंदीचं पाणी तयार करून घेणार आहोत आणि त्याचा रंग खूप छान यायला त्यामध्ये काय काय घालणार आहोत ते सांगणार आहे। आपण घेतलेत मेथीदाणे, एक चमचाभर मेथीदाणे घ्यायचे आहेत। केसांमध्ये डॅन्ड्रफ असेल तर त्याच्यावर मेथीदाणे हे खूप छान काम करतात। त्यानंतर आपण घेतलेला आहे बीटरूट, म्हणजे आपण अगदी खातो तेच बीट बरं का, ते फक्त किसून घेतलेलं आहे किंवा मिक्सरमध्ये तुम्ही बारीक करून घेतलं असलं तरीही चालेल। आणि त्यात घेणार आहोत 2 चमचे कॉफी आणि कढीपत्ता। एका पातेल्यामध्ये मी 4 ग्लास पाणी घेते। आपल्याला पाणी तुमच्या केसांच्या लेंथप्रमाणे घ्यायचं आहे, म्हणजे जेवढी मेहंदी भिजवायला पाणी लागेल तेवढंच जवळपास पाणी घ्यायचंय। आणि आता त्यामध्ये आपण सगळे हे पदार्थ घालून घेणार आहोत। अगदी कढीपत्ता सुद्धा ह्याच पाण्यात घालणार आहोत। हे पाणी थंडच पाणी घेतलेलं आहे, त्याच पाण्यामध्ये आपण सगळं घालणार आहोत आणि मग ते व्यवस्थित मिक्स करून सुद्धा घेणार आहोत। एकदा हे व्यवस्थित मिक्स झालं की ते आपण गॅसवर ठेवणार आहोत। बारीक गॅसवर हे उकळायला पाणी ठेवायचं आणि हो, ह्या 4 ग्लास पाण्याचे आपण 2 ग्लास पाणी होईल इतकं पाणी आटवणार आहोत। त्यामुळे ह्या पाण्याला मध्ये मध्ये चमचाने हलवणं गरजेचं आहे, जेणेकरून साईडचा भाग जळला जाणार नाही। आपण बघतोय अगदी कढीपत्त्याचा रंग सुद्धा त्या ह्याच्यामध्ये उतरलेला आहे। पाण्याला छान उकळी आली आणि ते पाणी अर्ध झालं की मग आपण गॅस बंद करणार आहोत आणि मग हे पाणी थंड करण्यासाठी ठेवणार आहोत। थंड करूनच यात मेहंदी घालायची बरं का। मेहंदीमध्ये आपण इतक्या साऱ्या आयुर्वेदिक गोष्टी घालणार आहोत की तुमची केस गळती ताबडतोब थांबेल। अगदी 4-5 यूजमध्येच तुमच्या लक्षात येईल की केस गळती थांबलेली आहे, केसांचा जो ड्रायनेस आहे तो दूर झालेला आहे, केस सॉफ्ट झालेले आहेत आणि अजून सुंदर रंग येतो केसाला। आणि त्यानंतर सुद्धा तुम्हाला जर लाल रंगाचे केस आवडत नसतील तर तुम्ही काय करू शकाल हेही तुम्हाला सांगणार आहे। हे आपण बीटचं जे पाणी बनवलेलं आहे ते थंड झाल्यानंतर व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि तुम्हाला सांगते हा जो सगळा चोथा उरलेला आहे तो तुम्ही एक मिक्सरमध्ये वाटून हेअर पॅक म्हणून सुद्धा लावू शकता। आता हे पाणी आपल्याला मेहंदी भिजवायला कामाला येईल। त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत भृंगराज पावडर, आवळा पावडर आणि रिठा पावडर सुद्धा। आयुर्वेदिक स्टोअरमध्ये ह्या पावडर सगळ्या इझिली अवेलेबल असतात। आणि मी घेतली मेहंदी, अगदी 40 रुपयाला हे पॅकेट अवेलेबल असतं। जवळपास पाव किलो मेहंदी यामध्ये असते। तुम्हाला आवडेल त्या कंपनीची मेहंदी तुम्ही घेऊ शकता। त्यामध्ये लिहिलेलं असतं की बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये त्यांनी इनबिल्ट ॲड केलेल्या आहेत, पण तरीसुद्धा मी ह्या गोष्टी नव्याने म्हणजे अजून एकदा त्यामध्ये घालते। आता आपण घेणार आहोत मेहंदी भिजवायला। तुम्हाला माहिती असेलच लोखंडाच्या कढईमध्ये खूप सुंदर रंग येतो या मेहंदीचा, त्यामुळे मी स्वच्छ लोखंडाची कढई घेतलेली आहे। ह्या सगळ्याच पावडरी त्या लोखंडाच्या कढईमध्ये घालून घ्यायच्यात।
त्या पावडर एकदा व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घ्यायच्या आणि त्यातल्या गुठळ्या शक्यतो राहणार नाहीत हे बघायचं आणि मग थोडं थोडं करून आपण जे बीटरूटचं पाणी बनवलेलं होतं ते पाणी त्यामध्ये घालायला घ्यायचं। तुमच्या गरजेनुसार तुम्ही त्याच्यामध्ये अजून मेहंदी सुद्धा ऍड करू शकता। मलाही हे थोडं पाणी जास्त वाटलं त्याच्यामुळे वरनं थोडी मेहंदी अजून घातलेली आहे, त्याच्यामुळे त्याचं असं काही खास प्रमाण असतं असं काहीच नाही। थोडं थोडं पाणी आणि थोडं थोडं मेहंदी असं ऍड करून आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आणि मग रात्रभर याला झाकण लावून ठेवून देणार आहोत। आता सकाळ झालेली आहे, तुम्ही बघताय मेहंदीचा कलर, ही मेहंदी कढईमध्ये, लोखंडाच्या कढईमध्ये खूप छान भिजली जाते आणि तुम्ही साईडने त्याचा आलेला काळपट असा लालसर रंग बघताय। आणि आता आहे थंडी, त्यामुळे ही आयडिया तुम्हाला सांगणार आहे। कढई डायरेक्टली गॅसवर ठेवायची आणि अगदी हलकं गरम होईल इथपर्यंत ती मेहंदी गरम करून घ्यायची। ही मेहंदी गरम करत असताना सतत चमच्याने ढवळत राहणं गरजेचं आहे। खूप जास्त गरम करायची नाही, पण आपल्याला सोसवेल इतकं गरम झालं की मग मेहंदी लावायला घ्यायची। मेहंदी अगदी व्यवस्थित गोलाकार प्रकारे केसांवर लावून घ्यायची आणि प्रत्येक केस त्या मेहंदीमध्ये कव्हर होईल हे लक्षात घ्यायचं आणि मग त्यावर एखादा शॉवर कॅप किंवा अगदी साधी घरातली प्लास्टिकची पिशवी लावली तरीही चालेल। थंडीच्या दिवसांमध्ये तुम्ही जर ही मेहंदी लावणार असाल तर ती मेहंदी तुम्हाला 1 तासच डोक्यावर ठेवायची आहे। उन्हाळ्याच्या दिवसात किंवा एरवी तुम्हाला मेहंदी लावायची असेल तर तुम्ही ही मेहंदी 3 तास डोक्यावर आरामात ठेवू शकता, काहीच प्रॉब्लेम होत नाही। पण एक लक्षात ठेवायचं की ही मेहंदी सुकता कामा नये। मेहंदी सुकल्यानंतर जो कडकपणा केसांवर येईल तो आला नाही पाहिजे, त्यामुळे केसांवरती कॅप लावणं अगदी मस्ट आहे, अगदी लावलीच पाहिजे तुम्ही। केस धुताना सुद्धा एक काळजी अशी घ्यायची की मेहंदीने केस कधीच असे ओढून किंवा असे ओरबाडून केस धुवायचे नाहीत। कोमट पाणी केसांवर घेऊन ती आधी मेहंदी पूर्णपणे नरम होत आणि मग ती मेहंदी हळूहळूपणे आपली आपण निघायला सुरुवात होते, तशाच प्रकारे हे केस धुवायचे आहेत। जर तुम्ही इथे केस ओढलेत तर मात्र केस गळती नक्कीच होऊ शकते, त्यामुळे ही टीप नक्कीच लक्षात ठेवा। जर तुम्हाला असं वाटलं की केस फारच लाल दिसतायत किंवा बऱ्याच जणांचे व्हाईट केस असतात, मेहंदी लावल्यानंतर त्याचा लालसरपणा केसांमध्ये लगेच दिसतो, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यासाठीची ही टीप लक्षात घ्या। खूप सुंदर रंग येतो या मेहंदीचा, तुम्ही बघता आहातच। मेहंदी लावून झाल्यानंतर तुम्हाला लगेच केस धुवायचे नाहीयेत, मेहंदी फक्त मोकळी करून घ्यायची आहे। त्याच्यानंतर केसाला तेल लावायचं आहे आणि तेल लावल्यानंतर ते केस परत एकदा व्यवस्थित शॅम्पूने धुवायचे आहेत। आणि हो, त्यानंतर तुम्हाला कंडिशनिंग करायचं नाहीये, कारण काय की आपण आता केसाला अगदी हलका कलर लावणार आहोत। कलर कसा लावायचा तर सेकंड वॉश झाल्यानंतर म्हणजे केस दुसऱ्यांदा धुतल्यानंतर अगदी इथे जर आपल्या वरती क्राउन म्हणजे क्राउन एरिया म्हणजे डोक्याचा जो वरचा भाग असतो, जर तिकडे जर व्हाईट केस असतील तर तिकडे तुम्हाला एक तर 3 नंबर किंवा तुमचे त्याच्यापेक्षा लाईट केस असतील तर 4 नंबर तुम्हाला घ्यायचा आहे आणि अगदी वरच्या जे म्हणतात ना की रूट पासून खालपर्यंत तो टचअप करायचा आहे। आता तुम्ही म्हणाल की ही मेहंदी लावल्यानंतर कलर लावायला सांगते तर कलर येईल का, तर हो, व्यवस्थित कलर येतो। आणि दुसरी गोष्ट यामध्ये अशी होते की मेहंदीचा कलर असल्यामुळे, मेहंदी केसांवर असल्यामुळे त्याचे कोटिंग तयार झालेलं असतं आणि त्या कोटिंगवरती आपण कलर लावतो, त्यामुळे केसांना जास्त हार्म होत नाही। आणि कलर लावताना आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी, हेअर कलर जास्त लावू द्यायचा नाही, म्हणजे तुमचा केसांचो रूट पर्यंत हेअर कलर जातच नाही आणि त्याच्यामुळे केसांना डॅमेज व्हायची शक्यता जरा कमी होते। की हा कलर लवकर थोडा जातो कारण आपण मेहंदीवरती लावलेला आहे, पण केसांचं आरोग्य चांगलं राखलं जातं हे महत्त्वाचं। कारण अगदी आपण 100 वर्षापर्यंत जरी या जगात असलो तरी आपले केस आपल्या डोक्यावर छान पाहिजेत असं प्रत्येकालाच वाटत असतं, त्यामुळे ही ट्रिक नक्की ट्राय करा आणि मला सांगा कमेंटमध्ये। तुम्हाला मी जसं सांगितलं, माझं पार्लर होतं 15 वर्ष, स्किनचे प्रॉब्लेम म्हणा, हेअर प्रॉब्लेम म्हणा किंवा अगदी हातापायाची काळजी कशी घ्यायची त्याचे सुद्धा बरेच प्रॉब्लेम्स मी बऱ्याच लेडीजचे सॉल्व्ह केले आहेत। आणि लॉकडाऊनमध्ये अभ्यास करून थोडे बहुत तिथलं सुद्धा नॉलेज घेतलं आहे आणि तिथल्या ज्या उत्तम टिप्स आहेत त्या टिप्स मी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आपल्या यूट्यूबच्या माध्यमातून। त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर सुद्धा करा। लवकरच भेटूया असाच एक छान व्हिडिओ घेऊन। फ्रेंड्स, तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंटमध्ये विचारा, मी नक्की तुमचे प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन आणि व्यवस्थित जेन्युइन उत्तरं देईन हेही जरूर सांगेन। सो बाय फॉर नाऊ फ्रेंड्स, लवकरच भेटूया। आणि हो, चॅनल सबस्क्राईब केलंय ना, नक्की करा।